दुर्मिळ आणि परफेक्ट जोडी मानली जाते. म्हणूनच रास हे महत्वाचे आहे. पण पूर्ण कुंडली मिलन हेच मुख्य आधार आहे. केवळ रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही अपूर्ण ठरू शकतं. मंडळी, रास महत्वाची आहे, पण पूर्ण कुंडली, स्वभाव, शिक्षण, कुटुंब आणि प्रेम हेही सर्व महत्वाचं आहे. ज्योतिष मार्गदर्शक आहेच, निर्णय तुमचा आहे. तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या पार्टनरची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा. आता काही जोड्या ह्या शिवशक्तीचं प्रतीक मानल्या जातात, तर काही जोडी लक्ष्मीनारायणाचं प्रतीक मानले जातात. आता रास पाहिली नाही तर लग्न होऊ शकतात का, हाही प्रश्न आहे आणि अनेक जण विचारतात. तर याचं उत्तर आहे होय. राशी पाहिल्या नाही तर लग्न पूर्णपणे होऊ शकतं आणि अनेकदा सुखी संसारही होतो. पण हे इतकं सोपं नाही. वैदिक ज्योतिषात रास पाहणं महत्वाचं आहे, पण ते एकमेव निर्णायक मानलं जात नाही. जसं ज्योतिषशास्त्रानुसार अष्टकूट मिलनात भकूट कूट हे थेट चंद्र राशीवर अवलंबून असते. राशीमध्ये 1-12, 5-9 किंवा 6-8 असं अंतर असल्यास भकूट दोष येतो, ज्यामुळे गुण कमी होतात आणि दाम्पत्य जीवनात आर्थिक ताण, स्वास्थ्य समस्या, संतान किंवा वैवाहिक कलह येऊ शकतात. पण हे दोष परिहार म्हणजे काट असू शकतात. जसे दोघांची राशी स्वामी मित्र असतील, दोघांचे नवमान शेष एकच असते, चंद्र मजबूत असेल किंवा इतर गुण उत्तम असतील. काही ज्योतिषी म्हणतात की भकूट दोष असूनही 25च्या अधिक गुण असल्यास किंवा दशा शुभ असल्यास लग्न यशस्वी होतं. आता रास न पाहिल्यास काय होऊ शकतं, तर जर दोघांचे स्वभाव, शिक्षण, मूल्य, प्रेम आणि विश्वास जुळले तर राशीचा दोष फारसा प्रभाव पाडत नाही. ज्योतिषी स्वतः म्हणतात कुंडली जुळते किंवा नाही हे हमखास नाही, प्रारब्ध आणि मेहनत महत्वाची. याविषयी नकारात्मक बोललं जातं की भकूट दोषामुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक ताण येऊ शकतो, पण हे नेहमीच होतं असं नाही. यावर उपाय आहेत, जसे पूजा करणं, दान करणं, रत्न परिधान करणं. यामुळे दोष कमी करता येऊ शकतो. आता रास महत्वाची आहे, पण रास ही भावनिक अनुकूलता दाखवते. पण पूर्ण कुंडली पाहणं गरजेचं आहे. फक्त रास जुळली म्हणून लग्न करणं किंवा न करणं हेही चुकीचं ठरू शकतं आणि उलट रास न जुळता लग्न करूनही सुखी जीवन जगता येऊ शकतं. लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा शोभेल आणि शिव पार्वती सारखी अटूट, दिव्य आणि गहन प्रेमाची जोडी कोणत्या राशींची असते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्या संबंधित योग्य माहितीचा पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तर मंडळी, रास पाहणं हे खूप महत्वाचं आहे, पण राशी न पाहिल्या तर दुष्परिणाम घडतात का? कारण कधी कधी पूर्ण कुंडली जुळते तरी राशीमुळे समस्या येऊ शकतात आणि कधी रास जुळली तरी इतर दोषांमुळे संसार तुटू शकतो. पण खरं सुख प्रेम, समजूत आणि मेहनतीमधून येतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायण जोडी आणि शिव पार्वती जोडी यात काय फरक आहे, कोणत्या राशीच्या जोड्या दोन्ही